शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज म्हणजे की शेतकरी मित्रांनो, मंगळवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता चे पीक विम्याचे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात असलेला पीक विमा शेतकरी मित्रांनो मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या पीक विमा लाभ मिळणार असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी मित्रांनो 5,000 पासून ते 45,900 रुपयापर्यंत रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, असल्याची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदान ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि पीक विमा योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटक रोगासाठी यामुळे होणाऱ्या नुकसानातून शेतकऱ्यांना आर्थिक रक्षण देत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल शेतकरी मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचा ही शेतकऱ्यांसाठी एकमेव आधार असल्यास ठरत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की आज म्हणजेच की मंगळवार 23 डिसेंबर शेतकरी मित्रांनो सकाळपासून 10 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो सरकारकडून तांत्रिक मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो दिनांक म्हणजेच की मंगळवार 23 डिसेंबर शेतकरी मित्रांनो वेळ सकाळी 10 वाजता शेतकरी मित्रांनो योजना म्हणजेच की प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं म्हणजे रक्कम 5,000 ते 45,900 रुपयापर्यंत नुकसान मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पैसे कसे येतील शेतकरी मित्रांनो, डीबीटीद्वारा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे या सुरुवात बी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किती 5,000 मिळाले की 45,900 रुपयापर्यंत मिळाले ते नक्की सांगा शेतकरी मित्रांनो। बऱ्याच शेतकरी मित्रांनो 18,000 रुपये, 21,000 रुपये असे मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, काही जणांना 9,000 शेतकरी मित्रांनो, काही जणांना 10,000 असे मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, यावेळी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला झाली का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ते कोणते 16 जिल्हे आहेत ते आपण आता बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जिल्हे आहे की शेतकरी मित्रांनो अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच यवतमाळ, वाशिम, उस्मानाबाद, सोलापूर, नागपूर आणि वर्धा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो। या जिल्ह्यातील अतिवृष्टी, नुकसान, दुष्काळ व गारपीट मोठ्या प्रमाणात झाले आहे। शेतकरी मित्रांनो, किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे डेरी अंदाजे आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना रक्कम शेतकऱ्यांना नुकसान ठरवताना आली आहे। शेतकरी मित्रांनो, काही जणांना 5,000 ते 10,000 पर्यंत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे नुकसान म्हणजे तुमचं 50% नुकसान जर असेल तर तुम्हाला 5,000 ते 10,000 मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो म्या। तसेच की मोठे नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 18,000 ते 25,000 रुपयापर्यंत रक्कम पण मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, आणि सगळंच जर नुकसान झाले शेतकरी मित्रांनो तुमचं फळ पिकांसाठी तर 32,000 45,900 रुपयापर्यंत रक्कम मिळते। शेतकरी मित्रांनो, रक्कम शेतकऱ्यांचा पीक विमा क्षेत्रफळ आणि नुकसान टक्केवारी अवलंबून आहे। शेतकरी मित्रांनो, तुमची जेवढी नुकसान झाली तेवढा तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पैसे न आल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो, कारण की शेतकरी मित्रांनो माझ्या काही गावातल्या शेतकऱ्यांना पैसे आले शेतकरी मित्रांनो, आणि काही गावातल्या शेतकऱ्यांना त्याच्यासोबतच्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो पैसे न आले तर काय करावे आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर आपण काय करायचे ते बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो ई-केवायसी तुमची अपूर्ण असेल तर नक्कीच ई-केवायसी करून घ्या शेतकरी मित्रांनो। आणि आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल शेतकरी मित्रांनो, त्याच्यानं तुमचा हप्ता अडकला असेल शेतकरी मित्रांनो, आणि विमा कंपन्यांना अर्ज मंजूर केला नसेल शेतकरी मित्रांनो तुमचा, तसेच की बँक खाते बंद असतील की जो चुकीचे असतील शेतकरी मित्रांनो, आणि तुमचा नक्कीच एकदा IFSC कोड चेक करून घ्या शेतकरी मित्रांनो। अशा वेळी काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या बँक खात्याची संपर्क साधा शेतकरी मित्रांनो, आणि CSC केंद्रावर तक्रार नोंदवून घ्या एकदा शेतकरी मित्रांनो। तुमचं जर सगळं बरोबर असेल तर शेतकरी मित्रांनो कृषी कार्यालयाची माहिती घ्या शेतकरी मित्रांनो।
म्हणजेच की हे आपले शेतकरी मित्रांनो पण ई केवायसी आधार कार्ड हे लिंक असणे, ई केवायसी पूर्ण असणे, पीक विमा अर्ज मंजूर असणे हे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. सरकारने स्पष्ट इशारा सांगितला आहे की शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांना पैशाचा पीक विमा लाभ दिला जाईल शेतकरी मित्रांनो. आणि ज्याची चुकीची माहिती दिलासा रक्कम रोखली जाईल शेतकरी मित्रांनो. म्हणजे की तुमची माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, अन्यथा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो थेट खात्यात पैसे येणार आहेत शेतकरी मित्रांनो. विमा कंपन्यांना रक्कम डेबिटी प्रलंबित थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे कोणत्याही दिलासा माध्यमातून किंवा तांत्रिक कागदपत्र गरजा भरण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनी फक्त बँक खाते आधार कार्डचे लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आणि ई केवायसी पूर्ण असणे पण आवश्यक आहे. आणि पीक विमा अर्ज मंजूर असणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला आताच मी सांगितलं होतं तसंच की हे निकष पूर्ण केलेले असले आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, अन्यथा पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. आज म्हणजेच की शेतकरी मित्रांनो मंगळवार 23 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून पीक विमा जमा होण्यास सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे शेतकरी मित्रांनो. आर्थिक अडचणी सापडल्यास शेतकऱ्यांना यामुळे जीवनी विश्वास मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची सूचना म्हणजे जी की शेतकरी मित्रांनो, कोणालाही पैसे मिळवून देऊन म्हणजे तुम्ही बा त्यानं म्हणलं बा मी पैसे घेऊन काम करतो तसं पैसे कोणाला देऊ नका शेतकरी मित्रांनो. त्याच्या हातात काहीच नाही शेतकरी मित्रांनो. अफवावर विश्वास पण ठेवू नका शेतकरी मित्रांनो. आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.